मुलांनो बघा सर्वांनी, मुलांनो आता PCM ग्रुपचा पेपर देखील जवळ आला आणि PCB ग्रुपचे देखील काही शिफ्ट राहिले. 27, 28, 29 या शिफ्ट सर्व राहिल्या आणि PCM ग्रुपच्या देखील आपल्या शिफ्ट जवळ आल्या. मी एवढंच सांगणार आहे तुम्हाला की गेल्या 5 ते 6 शिफ्ट्स पासून आपण अत्यंत डिटेलमध्ये PCB ग्रुपच्या MST CETचा ॲनालिसिस करत आलोय. पेपर रिव्ह्यू पण केलाय आणि पेपर प्रत्येक सब्जेक्टचा डिस्कस पण करत आलोय. मुलांनो या गोष्टी करत असताना एक ट्रेंड MST CET मध्ये आपल्याला सारखा रिपीट व्हायला मिळतोय. त्या ट्रेंड वळून आपण पुढच्या MST CETच्या अनेक शिफ्ट्सला होणारे पेपर आणि PCM ग्रुपच्या PCM ग्रुपच्या एक्झामसाठी होणारे पेपर या सर्वांचा आपण एकदम डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहे. व्हिडिओ जो असणार आहे तो 3 पार्ट्समध्ये मुख्य मी डिवाइड केला आहे. एक म्हणजे मुलांनो PCM ग्रुपचा जो पेपर प्रेडिक्शन असणार ते आपण सांगणार आहे. दुसरं म्हणजे आता शेवटची आणि सर्वोत्तम ही स्ट्रॅटेजी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि PCB ग्रुपचं फुल ॲनालिसिस आणि रिव्ह्यू याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सर्वांनी अत्यंत काळजीपूर्वक बघायचं आहे, व्यवस्थित बघायचं आहे आणि फोडायचं आहे MST CET मध्ये 100% आणून. बघा, पेपर प्रेडिक्शन ऑफ PCM ग्रुप सांगण्या अगोदर, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स यांचं वेटेज सांगण्या अगोदर, यांचं पेपर प्रेडिक्शन सांगण्या अगोदर मला मागे झालेल्या सर्व PCB ग्रुपचं पेपर ॲनालिसिस आणि रिव्ह्यू सांगू द्या. त्यावरून आपण इझिली ती गोष्ट सांगू शकतो. ठीक आहे. आता मुलांनो प्रत्येक शिफ्टला मला अशी गोष्ट बघायला मिळाली की जो फिजिक्सचा पेपर होता तो आपल्याला इझी टू मॉडरेट बघायला मिळाला PCB ग्रुपसाठी. ठीक आहे. मग मुलांनो इझी टू मॉडरेट लेवलमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळालं, त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स बघायला मिळाले. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे त्यांच्यावर फोकस करताना बघायला मिळालं. जसं की कुठलं सर करंट इलेक्ट्रिसिटी झालं मुलांनो, इलेक्ट्रोस्टॅटिक झालं, रोटेशनल डायनॅमिक्स झालं. या सर्व जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याच्यावर फोकस आपल्याला बघायला मिळाला. ठीक आहे. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की फिजिक्सचा पेपर PCB साठी इझी टू मॉडरेट आतापर्यंत CET सेल काढत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा आतापर्यंत बघितलेल्या ट्रेंडमध्ये केमिस्ट्रीचा पेपर फक्त 1 ते 2 शिफ्टला मॉडरेट लेवलचा होता. बाकी सर्व शिफ्टला आपल्याला सिंपल क्वेश्चन्स बघायला मिळाले. मुलांनो मोठ्या प्रमाणामध्ये या शिफ्टला आपल्याला नेमिंग रिएक्शन्स सुद्धा या विचारायला बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन तर आहेच आणि मुख्य म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट असं विचारलं जात आहे. मुलं काय करणार की करेक्टवर फोकस करता आणि जे करेक्ट आहे त्याच्यावर टिक करताय, परंतु प्रश्न विचारलेला असतो नॉट करेक्ट, कुठलं चुकीचं आहे ते विचारलंय. ठीक आहे. बायोलॉजीचा पेपर जो होता प्रत्येक शिफ्टला मला एकदम इझी तर बघायला मिळतोय, परंतु त्याच्यासोबत लेंदी अत्यंत टाइम कन्झ्युमिंग असा पेपर आपल्याला बघायला मिळतोय. मुलांना हे मी PCB ग्रुपचं का सांगितलं, PCB ग्रुपवरून मी PCM ग्रुपचा इझिली तुम्हाला ट्रेंड किंवा ॲनालिसिस किंवा पेपर प्रेडिक्शन इझिली सांगू शकतो. आता तुम्हा सर्वांना एवढ्या गोष्टी ज्या असणार आहे त्या अत्यंत क्लिअर झाल्या असणार. पुढे आता नेक्स्ट आता मी काय सांगतोय समजून घ्यायचंय, व्यवस्थित समजून घेतलं तरच उपयोग होणार एकदम चांगला. ठीक आहे. आता फायनल स्ट्रॅटेजी अगोदर PCM ग्रुपचा आपण पेपर प्रेडिक्शन बघूया. मुलांनो मी मागे सांगितल्याप्रमाणे फिजिक्सचा जो प्रत्येक शिफ्टच्या ॲनालिसिसनुसार फिजिक्सचा पेपर PCM ग्रुपला इझी टू मॉडरेट असणार आहे, जास्त कठीण नसणार आहे, जास्त सोपा पण नसणार, जास्तीत जास्त मॉडरेट लेवलचा आपल्याला फिजिक्सचा पेपर बघायला मिळतोय. ठीक आहे. केमिस्ट्रीचा पेपर इझीच असणार मुलांनो, कारण की केमिस्ट्री हा सब्जेक्ट एकदम सोपा आहे, अभ्यास व्यवस्थित केला होता. आणि मॅथ्सचा जो पेपर असणार तो पण आपल्याला इझी टू मॉडरेट लेवलचा बघायला मिळणार. हे जे होतं मुलांनो हे PCM ग्रुपसाठीचं मी तुम्हाला प्रेडिक्शन सांगितलं, प्रत्येकाने अत्यंत काळजीपूर्वक बघायचे. आता एक अत्यंत महत्त्वाची मला सूचना पण द्यायची तुम्हाला आणि शेवटी मला एक महत्त्वाची गोष्ट पण सांगायची. एक महत्त्वाची गोष्ट मला अशी सांगायची की अनेक विद्यार्थी मला विचारताय की सर आम्हाला PCM ग्रुपसाठी महत्त्वाचे टॉपिक सांगा, सर 1 शॉट लेक्चर घ्या. मी त्यांना एकच गोष्ट सांगणार आहे मुलांनो, मला तुम्हाला एकदम डिटेलमध्ये ज्ञान द्यायचे. ठीक आहे. आणि आय थिंक जर का तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी
सारखं कॉल करतात की सर तुमचा क्रॅश कोर्सचा आम्हाला फार मोठ्या प्रमाणात फायदा झाला. PCB ग्रुपचं बघायचं झालं तर आपण जे दिलेले इम्पॉर्टंट शीट आहे त्याच्यामधून ॲज इट इज 70 ते 80 काय 85% तेच प्रश्न कॉपी पेस्ट आले मुलांना. मी एवढंच सांगणार आहे की तुम्हाला ती शीट नसेल डाउनलोड केली, टेलिग्रामला जॉईन व्हायचे, सर्वांनी डाउनलोड करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट मुलांनो, सर्व गोष्टी अवेलेबल आहे आपल्या चॅनलवर. पेपर ॲनालिसिस असू द्या, त्याच्यानंतर PYQs असू द्या, क्रॅश कोर्स असू द्या, हे सर्व ऑफलाईनचे लेक्चर असू द्या, सर्व आहे त्याचा फायदा करून घ्या. नाव PCM आणि PCB या दोन्हींचं ॲनालिसिस अत्यंत डिटेलमध्ये बघितलं. आता फायनल स्ट्रॅटेजी मला दोन्ही ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगायचं आहे मुलांनो, तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला आता जास्तीत जास्त प्रॅक्टिसवर फोकस करायचा. प्रॅक्टिस करा. ज्यांची 1-2ला शिफ्ट आहे ना त्यांनी कमीत कमी 30 प्रश्न एका चॅप्टरचे करून जायचे म्हणजे जायचे. मला माहिती नाही दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस करा, परंतु ही गोष्ट तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक. पुढे तुम्हाला एक फॉर्म्युला बुक आपण प्रोव्हाइड केली आहे, त्याच्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हावं लागणार आहे. उदय सर केमिस्ट्री म्हणून टेलिग्रामवर सर्च करा, तिथं तुम्हाला PDF मिळणार. तिथं ती फॉर्म्युला बुक अत्यंत व्यवस्थित बघायची, अन्यथा काय होणार की फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स तुमच्याकडून होणार नाही. फॉर्म्युलावर बेस्ड CETला प्रश्न येत आहे तर फॉर्म्युला बुकमधून फॉर्म्युले व्यवस्थित वाचून जा ना, जस्ट रिव्हिजन होणार तुमचे. आणि टेलिग्रामवर आपण 5 मॉक टेस्ट देखील दिलेले आहे, त्या 5 मॉक टेस्ट सॉल्व्ह करून जाणं अत्यंत कंपल्सरी आहे MST CETच्या अगोदर. पुढे रिव्हिजन, तुम्हाला सतत रिव्हिजन करायचं, रिव्हिजन. एक कन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित फोकस करायचा आहे. आणि जी आपण इम्पॉर्टंट शीट दिली आहे आपल्या इथं त्याच्यावर तर तुम्हाला अत्यंत फोकस करायचा आहे आणि जास्तीत जास्त ती कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, जास्तीत जास्त त्या कन्सेप्टला शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. मुलांना मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे. बघा आता आपण 3 पार्ट्स तर व्यवस्थित सांगितले. मी तुम्हाला PCM ग्रुपचा पेपर प्रेडिक्शन सांगितलं, PCB ग्रुपचा आतापर्यंत झालेला MST CETचा ट्रेंड सांगितला आणि माझी फायनल स्ट्रॅटेजी सांगितली PCM आणि PCB ग्रुपसाठी. मी एवढंच सांगणार आहे मुलांनो, पेपर हा जास्त कठीण नाही, जास्त सोपा असू शकतो, काही शिफ्टला आला पण आहे. मी एवढंच सांगणार आहे, जास्त कठीण काही नाही, त्याच्यामुळे काळजी करू नका. स्वतःने घेतलेल्या कष्टावर विश्वास ठेवा. जो कष्टावर विश्वास ठेवतो त्याला देव देतो आणि देव एवढं देतो की तू विचार पण नसतो केलेला. ठीक आहे, तू विचार केलेला असतो मला 98-97% मिळणार, तू कष्ट केले असणार तर तो तुला 100% द्यायला पुढे मागे बघणार नाही. फक्त कष्टावर विश्वास ठेव मुलांनो. आणि एकच गोष्ट सांगायची, आपापल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत एवढंच सांगणारे. अभ्यास करा व्यवस्थित, आईवडिलांची काळजी घ्या. MST CETमध्ये 100% याला नोंद सरांचं स्वप्न पूर्ण करा आणि MST CETमध्ये फोडा. सर्वांना माझ्या हृदयाच्या कान्या कोपऱ्यापासून बेस्ट ऑफ लक मुलांनो. फोडत राहा.